सर्वांना नमस्कार मित्रांनो, आपल्या शिवार्थ डी क्लासेस या युट्यूब चॅनलला मी सर्वांचं स्वागत करतो। आपण या व्हिडिओमध्ये महत्त्वाचं म्हणजेच की कृषी क्षेत्राशी संबंधित काही क्रांती आहेत त्या संदर्भात आपल्याला प्रश्न हमखास विचारला जातो। आपली पोलीस भरती असेल, सरळ सेवा परीक्षा असेल किंवा एमपीएससी ची परीक्षा असेल, हमखास प्रश्न या संदर्भात असतो। पोलीस भरतीचा कुठलाही पेपर काढून पहा, या संदर्भात हमखास एक प्रश्न विचारलेला आहे। तर आपण या ठिकाणी बघूया, पहिली क्रांती आहे गोल क्रांती। गोल क्रांती ही बटाटा उत्पादनाशी संबंधित आपल्याला पाहायला मिळते, लक्षात घ्या। पुढची क्रांती आपल्याला या ठिकाणी विचारली जाईल श्वेत क्रांती, ज्याला आपण धवल क्रांती सुद्धा म्हणतो। दूध उत्पादनाशी संबंधित आपल्याला ही क्रांती पाहायला मिळते। त्याच्यानंतर पुढची क्रांती आहे, आणि एक लक्षात घ्या मित्रांनो, ऑपरेशन फ्लड कशाशी संबंधित आहे असा प्रश्न आपल्याला आहे। तर दुधाचा महापूर, दूध उत्पादन लक्षात घ्यायचं आहे। आणि मग नंतर आपल्याला गुलाबी क्रांती कशाशी संबंधित आहे असाही प्रश्न येऊ शकतो। तर झिंगे उत्पादनाशी संबंधित गुलाबी क्रांती लक्षात घ्यायची आहे आपल्याला मित्रांनो। पुढची क्रांती आपल्याला लक्षात घ्यायची आहे की लाल क्रांती। लाल क्रांती ही टोमॅटो मांस, लक्षात घ्या, टोमॅटो मांस उत्पादनाशी संबंधित आपल्याला लाल क्रांती लक्षात घ्यायची आहे। पुढची क्रांती आपल्याला या ठिकाणी विचारली जाईल काळी क्रांती, ब्लॅक रिव्होल्यूशन म्हणूया आपण त्याला। काळी क्रांती कशाशी संबंधित आहे मित्रांनो? तर पेट्रोलियम उत्पादनाशी संबंधित आहे, खनिज तेल उत्पादनाशी संबंधित आहे। त्याच्यानंतर आपल्याला चंदेरी क्रांती, चंदेरी क्रांतीला आपण रजत क्रांती म्हणतो मित्रांनो। शिवाय त्याच्यानंतर एक लक्षात घ्या, चंदेरी क्रांती किंवा रजत क्रांती, सिल्वर रिव्होल्यूशन, त्या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे की बाबा अंडी उत्पादन याच्याशी संबंधित आहे। त्याच्यानंतर ब्राऊन क्रांती मित्रांनो महत्वाची आहे। ब्राऊन क्रांती मसाला उत्पादनाशी संबंधित आपल्याला कातडी उद्योगाशी संबंधित ही क्रांती पाहायला मिळते आपल्याला, ब्राऊन क्रांती, ज्याला आपण तपकिरी क्रांती म्हणतो। त्याच्यानंतर पुढची क्रांती मित्रांनो या ठिकाणी लक्षात घ्यायची आहे हरित क्रांती आहे। हरित क्रांती अन्नधान्य उत्पादनाशी संबंधित आपल्याला पाहायला मिळते। त्याच्यानंतर महत्वाची आहे आपली पुढची क्रांती, ज्याला आपण भुरी क्रांती म्हणतो, लोकर उत्पादनाशी संबंधित आहे, महत्वाची, लक्षात घ्या, लोकर उत्पादनाशी संबंधित। त्याचबरोबर खनिज उत्पादनाशी संबंधित सुद्धा आहे भुरी क्रांती। आयएमपी क्रांती असणार आहे ग्रे क्रांती, खत उत्पादनाशी संबंधित, ग्रे क्रांती खत उत्पादनाशी संबंधित आहे, लक्षात घ्या। त्याच्यानंतर पुढची क्रांती बघणार आहोत आपण या ठिकाणी नील क्रांती। नील क्रांतीच्या बाबतीत जर आपण बघितलं तर महत्वाचं म्हणजे की मत्स्य उत्पादनाशी संबंधित आहे मित्रांनो, मत्स्य उत्पादन, नील क्रांती। त्याच्यानंतर पुढची क्रांती आपल्याला पाहायची आहे अमृत क्रांती, लक्षात घ्या, नदीजोड प्रकल्पाशी संबंधित आपल्याला पाहायला मिळते। अमृत क्रांती नदीजोड प्रकल्पाशी संबंधित। त्याच्यानंतर पुढची क्रांती आहे आपल्याला महत्वाची सुवर्ण तंतु क्रांती। सुवर्ण तंतु क्रांती कशी संबंधित आहे लक्षात घ्या, तर ताग उत्पादनाशी संबंधित आहे। सुवर्ण क्रांती ताग उत्पादनाशी संबंधित आहे। त्याच्यानंतर चंदेरी तंतु क्रांती आहे मित्रांनो महत्वाची, चंदेरी तंतु क्रांती, तर कापूस आणि रेशीम उत्पादनाशी संबंधित आहे चंदेरी तंतु क्रांती, लक्षात घ्या। त्याच्यानंतर हरित सेना क्रांती आहे महत्वाची। हरित सेना क्रांती कशी संबंधित आहे, तर बांबू उत्पादनाशी संबंधित आहे हरित सेना क्रांती, बांबू उत्पादन। त्याच्यानंतर ग्रीन गोल्ड महत्वाचे आहे, ग्रीन गोल्ड, तर ग्रीन गोल्ड क्रांती ही चहा उत्पादनाशी संबंधित आहे, चहा उत्पादन, ग्रीन गोल्ड क्रांती। मित्रांनो महत्वाची क्रांती आहे इंद्रधनुष्य क्रांती। इंद्रधनुष्य क्रांती ही शेती क्षेत्राचा विकास या संबंधित आहे, शेती क्षेत्राचा विकासाशी संबंधित क्रांती कोणती? इंद्रधनुष्य क्रांती। मित्रांनो महत्वाची आहे पीत क्रांती। पीत क्रांती कशी संबंधित आहे, तर तेलबिया उत्पादनाशी संबंधित पीत क्रांती पाहायला मिळते आपल्याला। सदाबहार क्रांती आहे मित्रांनो या ठिकाणी लक्षात घ्या, तर जैव तंत्रज्ञानाशी संबंधित आहे सदाबहार क्रांती, जैव तंत्रज्ञान, लक्षात घ्या। त्याच्यानंतर सॅफ्रॉन क्रांती आहे, जी की महत्वाची म्हणजेच की केशर उत्पादनाशी संबंधित आहे, सॅफ्रॉन क्रांती, केशर उत्पादन। त्याच्यानंतर परभणी क्रांती आहे मित्रांनो, परभणी क्रांती कशाशी संबंधित आहे, तर लक्षात घ्या, भेंडी उत्पादनाशी संबंधित आहे परभणी क्रांती। त्याच्यानंतर सुवर्ण क्रांती एक मित्रांनो आहे, फळ उत्पादनाशी संबंधित आहे। तर या काही महत्वाच्या क्रांती या ठिकाणी आपल्याला बघा कृषी क्षेत्राशी संबंधित आपल्याला पाहायला मिळतील, आणि या संदर्भात हमखास प्रश्न आहेत। आणि मित्रांनो काही महत्वाचं म्हणजे की क्रांतीचे जनक आहेत ते भी आपण आगामी व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत। काही प्राण्यांच्या जाती आहेत, म्हैस, गाय, शेळी, मेंढी यांच्या जाती सुद्धा आपल्याला कृषीशी संबंधित विचारल्या जातात, तर ते सुद्धा आपण एक्झाम ओरिएंटेड पॉइंट पाहणार आहोत। तर मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास जास्तीत जास्त त्याला लाईक करून शेअर करा, आणि आपण जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।